जय भीम मित्रांनो, मी नोगिता बोरकर एक छोटासा विषय तुमच्या पुढे घेऊन येत आहे. 2016मध्ये माझं ड्रायव्हिंग स्कूल सुरू झालं. त्यावेळेस मला जास्तीत जास्त यवतमाळ ते दारव्हा कामानिमित्त जाणं येणं राहत होतं. तर एक दिवस आम्ही लेट नाईट शायद 10-10:30 वगैरे वाजले होते आणि आम्ही कारनी येत होतो यवतमाळहून दारव्हा. तर 30-40 फूट अंतरावर धूर दिसत होता. तर मला वाटलं की काहीतरी जळत आहे. आम्ही जसे जसे जवळ आलो आणि पाहिलं तर तिथे ॲक्सिडेंट झालेला होता. आणि ॲक्सिडेंट झालेला भाजीपाल्याचा ॲटो पलटी खाल्लेला होता. तर आम्ही साईडला गाडी उभी केली आणि पाहिलं तर काही लोक असे बाहेरून निघत होते मागून. आम्हाला वाटलं सगळं ओके आहे, पण त्यांनी मग सांगितलं की ॲटोच्या आतमध्ये ॲटो असा पलटी खाल्ला आणि आतमध्ये ड्रायव्हर फसलेला आहे. मग आम्ही चांगलं पाहिलं, म्हणजे रात्र 10-10:30चा टायमिंग होता ना, तर अंधार होता. आम्ही बघितलं तर त्याचा जरा हात असा दिसत होता, जस्ट एवढा, आणि बाकी पूर्ण बॉडी त्याची आतमध्ये फसलेली होती. तर ते जे ॲटोतून निघाले ते ऑलरेडीच ॲक्सिडेंटमुळे त्यांच्यात काही एनर्जी वगैरे राहिलेली नव्हती, ते घाबरलेले होते. आणि आम्ही दोघेच होतो. तर आमच्यानी काही होत नव्हतं, तो ॲटो काही हालत नव्हता, भाजीपाला भरलेला होता. मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही रस्त्यात उभे झालो आणि खूप लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रॉमिस, रस्त्यात मध्ये उभे राहून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच थांबत नव्हतं, साईड मारून निघून जात होते. मग असं करता करता एक एक मजूर वर्ग, त्यांची गाडी आली. त्यात 5-6 लोक होते. ते जरा स्ट्रॉंग असतात, मिस्त्री. तर मग मी त्यांच्यावर ओरडली, म्हणजे मध्ये उभी राहून अशी हात करून थांबवत होती मी लोकांना. तर मग ते चालली माझ्या समोरून गाडी. मी त्यांना ओरडली, अरे यार भाऊ थांबा ना, दिसत नाही का इथं ॲक्सिडेंट झालेला आहे. तर ते बोलले, हो ताई थांबत आहो, गाडी साईडला तर लावू द्या. त्यांनी मग गाडी साईडला लावली आणि 5-6 लोक होते ना ते. मग त्यांनी असा ॲटो उचलला. तर पटकन आवाज आला, श्वास घेण्याचा आवाज आला त्या ड्रायव्हरचा. मग आम्ही पटापट त्यांना मग एक सवय होती आमची की आम्ही कधी ॲम्ब्युलन्सची वगैरे वाट पाहिली नाही. आणि जी आमची गाडी होती कार, त्यामध्ये टाकलं की पेशंटला सरळ हॉस्पिटल, हे नेहमीचं होतं. तर तेव्हा पण आम्ही तेच केलं. खूप अंतर कमी होतं, शायद 2 किलोमीटर वगैरे अंतर होतं दारव्हा, आणि हॉस्पिटल अलीकडेच स्टार्टिंगला आहे. तरी ॲम्ब्युलन्स वगैरे आली नाही तेवढ्या वेळात. शायद कोणी फोन पण केला, पण आम्ही ते वाट कधीच पाहत नव्हतो. आणि कारमध्ये टाकलं त्यांना, आणि त्यांना कारमध्ये टाकून जस्ट कारमध्ये टाकलं आणि दार लावलं आणि जस्ट कार स्टार्ट केली. भयंकर पाऊस सुरू झाला, भयंकर म्हणजे म्हणजे तुफान टाईप एवढा पाऊस सुरू झाला. जर शायद आम्ही जरा लेट केलं असतं तर मग तो वाचला नसता व्यक्ती. पण आम्ही त्यांना गाडीत टाकलं आणि खूप भयंकर, म्हणजे फुल स्पीड, शायद 100, म्हणजे 2 किलोमीटर जस्ट, पण खूप फास्ट गाडी आणली डायरेक्ट हॉस्पिटल. आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. आणि ॲक्च्युली ते मुस्लिम कास्टचे होते. पण आमच्या डिक्शनरीत हा वर्ड नाही आहे की कास्ट. जर कोणाला मदत करायची असेल तर आम्ही कधीच कास्ट वगैरे पाहिली नाही, तो व्यक्ती पाहिला नाही. आणि आमचा खूप प्रवास होत असतो. तर कार असते, कारमुळे आम्हाला बरेच असे ॲक्सिडेंट आले आणि आम्ही त्यांना ते सुखरूप म्हणजे हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं. आणि ते मुस्लिम असल्याकारणाने त्यांना म्हणजे खूप जास्त ते हे काय म्हणते, त्यांना खूप कौतुक वाटत होतं. ते खूप दुआए वगैरे देत होते आणि त्यांना ॲडमिट केलं. खूप वेळ आम्ही तिथं थांबलो आणि मग घरी आलो. पण काही महिन्यानंतर जे पेशंट होते ज्यांना आम्ही ॲडमिट केलं, ते आमचा ॲड्रेस शोधत आले आणि त्यांनी एवढ्या दुआए म्हणतात की, म्हणजे ब्लेसिंग्स दिल्या की बस. त्यांचं मत होतं की मी मुस्लिम असून तुम्ही माझी मदत केली आणि माझा जीव वाचवला, त्यामुळे ते खूप जास्त आभार मानत होते. तर मला हे शेअर करण्यामागचं
उद्दिष्ट माझा की यार प्लीज प्लीज जर कोणी असा ॲक्सिडेंट होऊन वगैरे पडून असेल तर प्लीज त्यांची मदत करा. त्यांना सुखरूप म्हणजे जस्ट ॲम्ब्युलन्सची वाट पाहू नका प्लीज. कोणीही ॲक्शन घेत नाही आपल्यावर, मदत करणाऱ्यावर कोणीच ॲक्शन घेत नाही. आम्ही खूप असे पेशंट त्यांना ॲडमिट केलं आहे, हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं आहे. आम्हाला कधीच पोलीसचा फोन वगैरे आलेला नाही. त्यामुळे यार प्लीज 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 रस्त्यात कुठेही तुम्हाला असं म्हणजे ॲक्सिडेंट दिसणार तर तुम्ही प्लीज त्यांची मदत करा, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवा. मग ते पाहतील काय होणार. तर हेल्पिंग नेचर ठेवा आणि आपण जर त्यांची मदत केली की आपल्याला खूप जास्त ॲटोमॅटिक मदत मिळते. तर कुठंच उपास तापास हे ते करण्याची काही गरज नाही. आपण फक्त मनातून कोणाची मदत केली की त्याचं फळ खूप जास्त पटीने मिळते. आणि खरं म्हणजे काय, आपल्याला चांगलं फळ मिळावं हा उद्देश नाही आहे माझा, पण लोकांची मदत करणं हा माझा नेहमीच उद्देश असतो. तर प्लीज तुम्ही पण तुम्हाला चान्स मिळाला किंवा तुमच्यासमोर असं काही घडलं तर नक्की त्यांची मदत करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल किंवा काही माझे विचार जराही आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. छान छान कमेंट्स करा. धन्यवाद.